Am I audible? Hello. Yes, sir. Good afternoon. Yes, sir. Good afternoon. Good afternoon, sir. स्क्रीन दिसते का बघा. UHV handouts. Society harmony. पान चाललंय. शेजारी तुम्ही बसल्यामुळे मला कळलं नाही काय करायचं. काय दिसतंय. गुड आफ्टरनून टू ऑल. ठीक आहे. So before starting our session and today's session, along with me, today 5 students are with me. So first of all, we will start our session by their own introductions. So 5 students will introduce themselves in front of the camera, and they will share their views about universal human values, about the college, about environment, what kind of difficulties they are facing. बरोबर का? ठीक आहे. हेलो. यस. Yes, sir. हा. चालू आपण इकडनं करूया. सांगितलं की आता तसं नसतं ते. बोला मी ते डिव्हिजन सी ला पण असं घेतलं तिथे तर 25 पोरं होती. बरोबर. काय नाव सांगा. ती भीती आहे का ती सांगितलं की मी आता काय सांगितलं नंतर तुमची आपले आपण इंडिया. आवाज येतोय का? येस सर. 5 जणांपैकी कोण पण ही नाही पुढं बघा ना कसं व्हायचं आहे. ठीक आहे. रोल नंबर व्हायचा एकटेच आहे. 4-5 असल्यास तुम्ही नंबर काय बोलायचं सांगा. मग आम्ही बोलतो. तुम्हाला काय सांगायचं नाव सांगा. नाव सांगा. गाव सांगा. गरजेचं आहे का नाही ते पण नाही. गरजेचं नाही फक्त आपली ओळख की बाबा आणि ह्या गावाचा आहे. नाव लक्षात राहत ऐकू येतं का? Most of the times while introducing it is very difficult to remember the names. बरोबर का? Hello. Yes sir. So therefore in introduction अवघड आहे ते. That is very difficult task. तुम्ही माहिती सांगा म्हटलं तर पॉसिबल आहे ते. But it is very difficult task to introduce ourselves. मला सुद्धा माझी इंट्रोडक्शन देता नाही येत आहे. येतं का लक्षात बघा. आज 11 वर्ष झाली तरी पण माझे पाय तर कापतात का नाही बघा. त्याच्यामुळे भिलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सांगितलं तिकडे शिकलं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज मध्ये ना. ट्रस्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फिअर. येस. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes sir. ट्रस्ट जर आपल्याला वाढवायचा असेल तर फिअर कमी करायला लागणार आहे. पहिली सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू आहे ती आहे ट्रस्ट. RGGL मधली T फॉर ट्रस्ट, R फॉर रिस्पेक्ट, A फॉर अफेक्शन, C फॉर केअर, G फॉर गायडन्स, R फॉर रेफरन्स, G ग्लोरी, G ग्रॅटिट्यूड आणि L लव्ह. आपण अजून टी मध्येच अडकलोय ना. L लव्ह पर्यंत कधी जाणार बघा. हॅलो. हॅलो. L लव्ह पर्यंत जायचंय का? 43 वाढला नंबर. हॅलो. Yes, sir. L लव्ह पर्यंत जायचंय का बघा. जायचं असेल तर T फॉर ट्रस्ट पासून चालू झालं पाहिजे की. इफ वी विल इन्क्रीज
if we want to increase trust, then we will have to reduce the fear. त्या भीतीवरती मात करायचे बा. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा विषय डिटेल मध्ये अभ्यासा. आयुष्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स आणि पुढच्या लेवलला जर जायचं असेल तर UHV महत्वाचा आहे. डिव्हिजन सी मध्ये आहे ना, किती तारखेला घेतलं माहित नाही, ठीक आहे. तर तिथे विद्यार्थ्यांना नाव सांगता आलेलं नाहीये, स्वतःचं नाव सांगता आलेलं नाहीये. येतं का लक्षात? हो, हॅलो. Yes, sir. Yes, Yes. sir. नाव सांगून स्वतःचं नाव सांगायला आले, सॉरी त्यांना नाव सांगायला आलं ना, पण पुढचं नाही सांगता आलं. आणि विशेष म्हणजे मी 2004 साली ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंग मध्ये, मला माझं स्वतःचं नाव सांगायला आलेलं नाहीये. हॅलो, येतंय का लक्षात? तुम्हाला नाव तर सांगायला येतंय. हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग अवघड आहे तो पार्ट, लक्षात घ्या. आणि इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हटल्यानंतर आपला हे सायकोलॉजिकली आपला ब्रेन जो आहे तो ब्लॉक होतो. ब्लॉक आहे, काहीच आठवत नाही आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला मात करायचे. येतं का लक्षात बघा? तर मला वाटतं इनामदार आहेत, इनामदार यांच्यापासून चालू करतोय आपण. काय वाटतंय ते सांगायचं. बिनधास्त बेधड स्वतःचे थॉट्स एक्सप्लेन करा. त्याच्यामध्ये कॉलेज कॅम्पस बद्दल सांगा. व्हॉट काइंड ऑफ एन्व्हायरमेंट, ते एन्व्हायरमेंट बद्दल सांगा. लायब्ररीमध्ये गेला असेल तर लायब्ररीची माहिती सांगा. वर्गातला एक्सपिरियन्स सांगा. जे काय आहे ते आल्यापासून एक्सपिरियन्स आले ते सगळे एक्सपिरियन्स. लेट अस पुट द फॅक्ट्स इन फ्रंट ऑफ ऑल. तुम्ही दिसलं पाहिजे. हॅलो, गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. माझे नाव मोहम्मद साहबी सलीम नामदार, रोल नंबर G20. सर दिसतंय. मी आणि माझे फ्रेंड्सनी सोमवारी इंग्लिश मारा घ्या. सोमवारी ऑफलाईन कॉलेज सुरू केले. फर्स्ट डे मध्ये ऑल लेक्चर्स मध्ये सर्वात जास्त एक्सपिरियन्स आले ती ऑफलाईन मध्ये. जे सरची जी इंटरॅक्शन होते, जी कन्व्हेन्शन आपल्या सरांशी बोलणे होते, त्याच्यात एक प्रकारचा सुव्यवस्था आली. आणि जी एक प्रकारची भीती होती मनात की मी जाऊन समोर बोललो का नको, माईक ऑन करून बोलायची इच्छा होत नाही, मग ते सर्व इथं ऑफलाईनला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तसेच हॉस्टेलमध्ये ना एक असे वातावरण लाभले आहे की काही दिवसभर काही काम नसते, लेक्चर करायचे आणि त्याची स्टडी करायची. एक म्हणून जास्तीत जास्त वेळ स्टडीला आणि अभ्यासाला भेटतो हॉस्टेलवर आल्यावर. तसेच लेक्चर्सला अटेंड करताना टीचर्सचे डायरेक्ट काही डाऊट आले तर डायरेक्ट इंटरॅक्ट करायला येते. तिथल्या तिथे पॉइंट्स आणि डाऊट सर्व क्लिअर होतात. So I request to everyone to come fast for offline lectures as they can possible. बोलायचं, मोठा श्वास घ्यायचा. मोठा श्वास घ्या. बसायचा आधी मोठा श्वास घ्यायचा. घ्या, मोठा श्वास घ्या. बघा, प्रयोग करून बघा की टेक्निक्स आहेत. हॅलो मित्रांनो, माझं नाव प्रथमेश अर्जुन चौगुले. मी सांगोला मधून आहे. तर माझा इथे आल्यापासूनचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की मी साबी इनामदार, आपल्या वर्गातला साबी इनामदार, आदित्य भुसनर आणि करण निगडे, हा मी चौघांची रूम आहे. तिथे आल्यापासून खूप असं ऑफलाईनला आपल्याला समजतं. पहिल्या दिवशी तर आम्हाला कोणते सर असे आहेत की ऑफलाईनला वेगळे दिसतात आणि ऑनलाईनला वेगळे दिसतात, असं चालतं आमचं. ऑनलाईनला वेगळे दिसतात. इथे तसं म्हणलं तर ऑफलाईनला खूपच मजा येते ऑनलाईन पेक्षा. तर तुम्ही का बरं येत नाही ह्याचं कारण सांगा मला. अनम्यूट करून बोला सगळं. ऑफलाईनला याची अडचण. व्हॉट आर द रिझन्स? अनम्यूट करून बोला आहे ना. व्हॉट आर द रिझन? फटाफट. तिकडे पार्टिसिपंट बोला. सर 2 डोस नाही झाले. अरे 2 डोस माझे पण नाही झाले. ये ओके.
बाकीचे येतो लय लोड घेऊन विचारा की. का घेतलं नाही तू कुणाल 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 कापसे येस सर. व्हॉट इज द रिझन? डोस का घेतले नाहीत सर असं म्हणतात. तर नाही आहो, ते आता म्हणतात की 10 माणसं घेऊन या आणि नंतर मग डोस देणार तुम्हाला. ते तसं फोडता येत नाहीत म्हणून. 10 माणसं घेऊन या. येस सर, डोस साठी. कोण म्हणते 10 माणसं घेऊन या? ती सरकारी दवाखान्यात. ठीक आहे, बाकीच्यांचं काय अडचण विचारा. बाकीच्यांची अडचण काय? We will come soon, sir. ते सूनच राहते एक लक्षात. 2 दिवसात येतो. सून सासून ते परत नाही. अजून काय sir? सूरज निकून कुठे गेले? सूरज निकून कुठे गेले? Hello everyone. Good afternoon. My name is Good Karan afternoon. Nilgide from बाळवणी. मला काही एवढी जास्त इंग्लिश बोलता येत नाही तरी थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करतो. आज पहिल्याच वेळी समोर ऑनलाईन असं तुमच्या समोर बोलतोय. आता आमचा असं काय फारसा विचार नव्हता की ऑफलाईन कॉलेज अटेंड करायचं, पण परत असं वाटलं की कोणीतरी चालू करायला पाहिजे, कोणीतरी चालू केल्याशिवाय बाकीचे पण येत नाहीत. नंतर आम्ही मित्रांना कॉल केले, मित्र म्हणले जाऊया, कारण असं घरी सुद्धा असं ऑनलाईन असेल तर आपला स्टडी जास्त होत नाही. जेव्हा आपण हॉस्टेलवर राहतो त्यावेळेस आपल्याला कसं घरी असेल तर आपण ऑनलाईन लेक्चर करतो, मोबाईल चालू ठेवून कुठं जायचं वगैरे असं आपण बरेच जण असं करतात. आणि त्यानंतर घरी जर असेल तर आपल्याला कामी लावतात, बऱ्यापैकी आपला स्टडी होत नाही, जेवढा पाहिजे तेवढा त्या प्रमाणात आपला स्टडीज होत नाही. आणि ऑफलाईन लेक्चर अटेंड केले कसं आपल्याला सरांसमोर आपण असं बोलू शकतो, कारण जसं ऑनलाईनला आपल्याला भीती जशी वाटते तशी ऑफलाईन लेक्चर अटेंड केल्या तशी भीती वाटत नाही, कारण आपण फेस टू फेस सरांना बोलू शकतो. फेस टू फेस आपण सर्व सरांना बोलू शकतो. आपले जसे जेवढे डाऊट आहेत तेवढे आपण ऑफलाईन लेक्चर असेल तर क्लिअर करू शकतो. ऑफलाईन लेक्चर क्लिअर करू शकतो डाऊट. आणि त्या दुसरं म्हणजे जसं स्टडी भरपूर होतो, जसं आपण हॉस्टेल राहिलो तर मित्र 4 असतात. जर आपल्याला समजा मॅथ्स मधील असू द्या, कोणत्याही सब्जेक्ट मध्ये असू द्या, एखादं एक्झाम्पल सुटत नसेल तर ते आपल्या मित्राला जमत असतं, एखाद्या वेळेस आपल्याला जमत नसतं, तेव्हा तो मित्र आपल्याला मदत करत असतो. तेव्हा आपल्याला काहीतरी कन्सिडर आपल्याला तो एक्झाम्पल सुटतं. त्यात म्हणजे भरपूर स्टडी हॉस्टेलला जर राहिलो आपण कॉलेज कॅम्पस मध्ये तर बऱ्यापैकी आपला स्टडी होतो बऱ्यापैकी. आणि कॉलेजमध्ये टीचरांसमोर आपण समोरासमोर जर बोलत असेल तर आपल्याला कोणताही डाऊट येत नाही. आणि कसं ऑनलाईन लेक्चरला एखाद्या टाइम आपल्याला जात नसतो, पण जसं ऑफलाईनला आपण समोरासमोर सरांसोबत जर बोललो तर आपल्याला टाइम सुद्धा गेलेला कळत नाही. सरांसोबत म्हणजे पूर्ण आपला एक्सपिरियन्स पूर्ण शेअर करू शकतो. सर पण आपल्याला समजून सांगते. जर ऑफलाईन लेक्चर असेल तर आपण जर अटेंड करत असेल तर, जर ऑनलाईन असेल तर आपल्याला ते पूर्ण डाऊट क्लिअर करताच येत नाहीत. बऱ्यापैकी डाऊट हे आपले हाय समज राहतात. जसं ऑफलाईन लेक्चर केलं कसं आपण लेक्चर संपलं सरांना विचारू शकतो की बाबा सर मला हे समज नाही, कसं आलं काय आलं, ते पूर्ण आपण ऑफलाईन लेक्चरला अटेंड करून हे डाऊट पूर्ण आपण क्लिअर करू शकतो. त्यात माझी पहिलीच वेळ अशी ऑनलाईन बोलण्याची, मी केव्हा असं बोलत पण नाही जास्त प्रमाणात. आज पहिल्यांदा सरांनी सांगितलं बोल म्हणून पहिल्यांदाच बोललो. कधी ऑनलाईन लेक्चरला पण जास्त बोलत नव्हतो, कारण भीती वाटत होती. आता एक प्रकारे सरांनी समजून सांगितलं काय भीती वगैरे काय नसती. पहिल्यांदा आपण सरांनी बऱ्यापैकी सांगितलं, तेव्हा म्हणलं सरांना म्हणलं बोलतो मग, तर तुम्ही असं बोलत असाल तर मग पहिल्यांदाच बोलतोय, त्यामुळे थोडं अडकलो असेल पहिल्यांदा. तेवढी एक प्रमाणात भीती थोडी जी समोर बोलायची आहे ती पूर्ण भीती बऱ्यापैकी कमी झाली. आता सरांमुळे एवढी कमी झाली भीती. आणि ऑफलाईन लेक्चरला कसं समोरासमोर फेस टू फेस बोलल्यामुळे आपली बऱ्यापैकी भीती सुद्धा कमी होते, बऱ्यापैकी समज सुद्धा. जसं ऑनलाईनला आपल्याला समजत नसतं की आपण भीतो बाबा सर काय म्हणतील, तसं फेस टू फेस असेल तर असं आपण भिवू शकत नाही. आपण त्यांना सरांना समोर असं विचारू शकतो की बाबा सर मला समज नाही. तसं ऑनलाईन तुम्ही विचारू शकत नाही. आणि एखाद्या वेळेस तुम्ही ऑनलाईन स्टडी पण करत नाही, बऱ्यापैकी मुले मोबाईल चालू ठेवून नुसते जातात. जेव्हा प्रेझेंट असते त्या टाइम फक्त माघार येतात, एवढंच करतात बऱ्यापैकी विद्यार्थी असेच करतात. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन लेक्चर अटेंड करावं असं वाटतं. एवढंच. थँक्यू सर. वाटत असते सगळ्याला. हॅलो, माझं नाव मंगेश गणपत खपाले, रोकड्यावरून आलोय मी. 6 तारखेला आलतो इथे हॉस्टेलवर राहण्यासाठी. जर ऑफलाईनचा एक्सपिरियन्स सांगायचं म्हणलं तर
ऑनलाईन पेक्षा जास्त ऑफलाईन मध्येच करते. ऑनलाईन मध्ये माझं जर कसं व्हायचं, नेटचा प्रॉब्लेम जास्त असायचा सारखं, आणि त्याचबरोबर कामं पण जास्त असायची, त्यामुळं मी ऑफलाईनच आलो इकडं. आणि त्या ऑफलाईन आलेला फायदा एक आहे, ते कळतंय जास्त, सरांसमोर बसता येते. आणि त्याचबरोबर इथं हॉस्टेल वाचनालय, ग्रंथालय आहे. त्याचबरोबर इथले हॉस्टेलचे जिम वगैरे आहे, त्यामुळे मी इथं हॉस्टेल घेतलं. चांगले हा, चांगले मग. जिम पण इथली चांगली आहे, आणि जिम पण करायची होती, त्यामुळे मी इथं Ground हॉस्टेल. वगैरे सांगा. Ground वगैरे बघा. ग्राउंडचं काम पण चालू आहे इथले. मोठं ग्राउंड आहे खेळायला ते वगैरे. काय म्हणली? काय नाही, जावाच नाही. जावा हो. जावा ऐका, जावा. काय नाव म्हणलं तुमचं? श्रद्धा. श्रुती. श्रुती? हा, श्रुती इंगळे. बरं का, मुलींमध्ये बरं का श्रुती इंगळे आहेत, तर त्यांना कोणीतरी इन्व्हाइट करा तिथे. कॅमेरा समोर जाऊन नाव तर सांगा. नाव सांगायला येत नाही का काय? जावा तिथे. जावा तर. मुली आल्यावर असू दे की, जावा तिथे मुली आहेत बघा, तर तिथे जाऊन जावा. पुढे सर काय नाव सांगा ना फक्त. घ्या चेअर. बोलायला येत असतं, आपण घेतो फक्त. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव श्रुती इंगळे. मी मोहोळहून आले. मी कालच हॉस्टेलला आले. आज फर्स्ट टाइम आहे ऑफलाईन लेक्चर. छान वाटतं इथे येऊन, सगळं समजतंय, पण सरांना काय लगेच डाऊट पण विचारता येते. सगळे या लवकर. हॉस्टेलचं सांगा ना. हॉस्टेल मुलींसाठी काय काय आहे तिकडे? मुलींचं हॉस्टेल पण चांगलं आहे, तिथे सिक्युरिटी पण चांगली आहे, आणि मेसचं जेवण पण वगैरे पण सगळं चांगलं आहे. सो बाकी काही डाऊट नाही, सगळे लवकर या. समजला का हो? हॅलो, Yes, sir. येस सर. बघा ना काय काय करता येतंय. चालू करूया का? हॅलो. Yes, sir. येस सर. The process of development of a child आहे. आपण हा पॉइंट डिटेल मध्ये पाहिला आहे ना. युद्ध होण्याची कारण काय आहेत ना, तिथपर्यंत आपण समजून घेतलं बघा. आणि if really you will understand and what are the reasons why we are going through this war kind of situation, pandemic kind of situation. So what is the reason? Because there is only one reason, because self and body are not in harmony. बरोबर का? Hello. Yes, sir. Most of the times what is happening, our self is not understanding, and body is not understanding self, and because of this proper interaction is not happening from self to body to self, and therefore we are not in harmony, and that state and we can call it as disharmony. Disharmony म्हणजे काय? अव्यवस्था, अव्यवस्थित. बरोबर का? डिसहार्मनी म्हणजे अव्यवस्थित म्हणू आपण त्याला. अव्यवस्थित असण्याची कारण काय आहेत? ओनली सेल्फ. आज युद्ध जे चाललंय आहे ना युक्रेन आणि रशियामध्ये, बरं का, तर ते त्यांच्या दोघांच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे, पुतिन आणि झेलेन्स्की, पुतिन आणि झेलेन्स्की आहे, त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे, तो सेल्फ त्यांच्या बॉडी सोबत हार्मनी मध्ये नाहीये. देअरफॉर व्हॉट इज हॅपनिंग, दे आर फायटिंग विथ इच अदर इन द फॉर्म ऑफ वॉर. समजलं का? येस. Yes, sir. पुढे जाऊया आपण बरं का. डायग्राम दिसते का बघा? येस. Yes, sir.
काय बघा ना, डाव्या साईडला काहीतरी आहे, उजव्या साईडला काहीतरी आहे. आज हम कहाँ है, हिंदी मध नाही ते, आणि उजव्या साईडला इंग्लिश दिले त्याचं, वी आर वेअर आहे ना, वेअर आर वी टुडे, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन आहे मला वाटतं, हिंदीचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं. आज मराठीत, आज हिंदीत, ठीक आहे. आज हम कहाँ है, वेअर आर वी एन टुडे. मग डाव्या साईडचा आपण पहिल्यांदा पाहू बघा. आता सगळ्या गोष्टी बरं का ज्या पाहिल्या आपण कुठनं सेल्फ, फॅमिली अँड सोसायटी, ह्या तिन्ही लेवलला आपण बघितलं आहे. these 3 levels we have seen, and now if you will understand left side of the image, it is mentioned and first step, that is imitate म्हणजे काय, अनुसरण करणं, नक्कल करणं. येतं का लक्षात? हॅलो येस सर. घरामध्ये लहान मूल बघा, आई वडिलांचं सुरुवातीला ऐकतं ते आणि नक्कल करायला चालू करतं आहे ना, इमिटेट करायला चालू करतं. दुसरा शब्द मला वाटतं मिमिक्री म्हणूया आपण, मिमिक्री. येस सर. त्याला अनुसरण म्हणायचं आहे ना, इमिटेट. मग एकदा ते इमिटेट करायला लागलं की नेक्स्ट स्टेप आहे ती फॉलो आहे, फॉलो करायला लागतं. फॉलो म्हणजे अनुकरण. आपले डिव्हिजन आहे. So there is difference between imitate and follow. समजतं का बघा? इमिटेट म्हणजे अनुसरण करणे and follow means अनुकरण करणे. पहिल्यांदा नक्कल केली जाते, मिमिक्री केली जाते, and later on that child will start and following the parents, following the older persons काय म्हणणार बघा, older starts for that child will start and following the all family members. होतं का असं? हॅलो. येस सर. बघा ते आहे, लहान मुलं, घरामधली लहान मुलं किंवा घरामध्ये कोण लहान मुलं नसतील तर शेजाऱ्यांची लहान मुलं इमॅजिन करा. प्लीज इमॅजिन युअर सेल्फ. पुढचा लेवल आहे अनुकरण केल्यानंतर ओबिडियन्स म्हणजे आज्ञा पालन करायला चालू करतं ते लहान मूल. व्हॉट एव्हर इन्स्ट्रक्शन्स विल बी गिव्हन बाय अदर पर्सन्स, दॅट चाइल्ड विल स्टार्ट अँड फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स. फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच ओबिडियन्स. येस. हॅलो. येस सर. आणि त्याच्यानंतर त्याला आज्ञा फॉलो करणं म्हणजेच काय म्हणतोय आपण, डिसिप्लिन. समजतंय का बघा ना, अनुशासन, ज्याला आपण शिस्त म्हणूया. हॅलो. यस. येस सर. आता आपण तिकडे पाहिलं आहे ना, डिसिप्लिन अँड सेल्फ डिसिप्लिन, दीज आर दी 2 डिफरंट थिंग्स. ऍक्च्युली डिसिप्लिन मध्ये असलं नाही पाहिजे आपण असलं पाहिजे तर ते सेल्फ डिसिप्लिन मध्ये असलं पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय, स्वयंशिस्त. फरक आहे दोन्हीत आहे. डिसिप्लिन अँड सेल्फ डिसिप्लिन, ह्यूज डिफरन्स बिटवीन बोथ दी वर्ड्स. डिसिप्लिन इज फ्रॉम अदर्स, येतं का लक्षात बघा, अँड सेल्फ डिसिप्लिन इज फ्रॉम अवर सेल्फ विच इज प्रेझेंट इन दी बॉडी. फरक कळला? हॅलो. येस. शिस्त आणि स्वयंशिस्त आहे. शिस्त जी असते ती बाहेरून लागत असते, शिक्षक लोक लावत असतात, घरातले आई वडील लावत असतात, समाजामधली लोक शिस्त लावत असतात. कारण काय आहे, बिकॉज वी आर नॉट लिसनिंग अवर सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फचं आपण ऐकत नाहीये, त्याच्या 3 रिस्पॉन्सिबिलिटी आपण समजून घेत नाहीये. सेल्फ रेग्युलेशन आहे, त्याला आपण काय म्हणतोय, सेल्फ रेग्युलेशन. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःचं स्वतःवरती नियमन, स्वतःचं स्वतःवरती कंट्रोल आहे. अँड इफ यू वॉन्ट टू अचीव आहे ना सेल्फ रेग्युलेशन इन युअर बॉडी और इन युअर सेल्फ, यू विल हॅव टू रिमेंबर 3 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ. व्हॉट आर दी 3 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ? सांगा. नंबर 1, नर्चरिंग आवर ओन बॉडी, आपल्या बॉडीचं पालन पोषण करणं. नंबर 2,
राईट युटिलायझेशन हा Protecting. प्रोटेक्टिंग आवर ओन बॉडी अँड आपल्या बॉडीचं संरक्षण करणं. नंबर 3 राईट Right युटिलायझेशन utilizing. राईट युटिलायझेशन ऑफ आवर ओन बॉडी. आपल्या बॉडीचा योग्य वापर झाला पाहिजे. ह्या 3 जबाबदाऱ्या आहेत आपल्या सेल्फच्या. जर त्या सेल्फच्या 3 जबाबदाऱ्या जर आपण सर्वांनी जर व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर आपल्याला कशाची गरज नाही हो, डिसिप्लिनची गरज नाही. ऑटोमॅटिकली वी विल बी इन सेल्फ डिसिप्लिन. आपण सर्वजण स्वयंशिस्तीत असणार आहेत. कुणी आपल्याला नियमात पकडायची अडकवायची गरज भासणार नाहीये. हॅलो, Yes. विचार करा. फक्त आपण आपल्या सेल्फचं न ऐकल्यामुळे, सेल्फ मध्ये सेल्फ रेग्युलेशन नसल्यामुळे, आता जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर 5 इंद्रियांकडून 5 सेन्सरी ऑर्गन्स, फ्रॉम these 5 सेन्सरी ऑर्गन्स what we are doing, 5 सेन्सरी ऑर्गन्स आर गिव्हिंग द इन्स्ट्रक्शन्स टू द सेल्फ. आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला 5 इंद्रियांकडून इन्स्ट्रक्शन्स मिळतात आहेत. अँड आवर सेल्फ इज लिसनिंग all these instructions which will be given by the 5 sensory organs. व्हायला काय पाहिजे? हॅलो, व्हायला काय पाहिजे? काय व्हायला पाहिजे हो? 5 इंद्रियांकडून इन्फॉर्मेशन सेल्फला मिळली पाहिजे का सेल्फ कडून त्या 5 इंद्रियांना इन्फॉर्मेशन मिळली पाहिजे? हॅलो, Self कडून. when our self will have that self awareness, obviously self will start and giving instructions to our 5 sensory organs. That is the main reason our 5 sensory organs are making us slaves. Slaves म्हणजे काय हो? गुलाम. आपण गुलाम होण्यासाठी आपले 5 इंद्रिय आपल्याला गुलाम करतात आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी तिकडे सेल्फ डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त नसेल तर मग बाहेरचे तुम्हाला शिस्त लावणार आहेत. असंच बसा, असंच राहावा, असंच खावा, असंच, मग ती गुलामगिरी झाली. डिसिप्लिन ब्रिंग्स एन्स्लेवमेंट इन आवर लाईफ. इफ आवर सेल्फ इज इन सेल्फ रेग्युलेशन, ऑब्विसली नोबडी शुड से अबाउट आवर सेल्फ. बरोबर का? हॅलो, Yes. मग त्याच्या पुढच्या लेवलला काय म्हणलं बघा ना, काय झालं? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? आणि हे जे डायग्राम आहे बरं का, तुम्हाला कुठला विषय सीडीटी कोण शिकवतंय? चौधरी सर. सीडीटी हो, सीडीटी. सीडीटी बघा ना, कुठला विषय कोण शिकवतंय हे सुद्धा कळत नाही आहे ना. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम, दिस इज ऑल्सो आहे ना बिगेस्ट ड्रॉबॅक. दिस इज ऑल्सो बिगेस्ट ड्रॉबॅक ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. विच फॅकल्टीज, कुठल्या फॅकल्टीज कुठल्या विषयाला आहेत हे पण आपल्याला माहित नाही. समजतंय का? बघा सर स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही? कशामुळे दिसते सर. दिसते? हा, सगळ्यांना बघा ना, सगळ्यांना दिसते का? बघा, ब्लॅक दिसत नसेल तर पिन करा. हॅलो, शिवांजली राऊत आहेत काय? येस सर. हा, आवाजावरून थोडस बघा ना. हे स्किल आहे बरं का. आपल्याला लोकांचे आवाज सुद्धा लक्षात ठेवायचे. लोकांचे आवाज आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढची महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण. डोळ्यांनी पाहतो ते खरं नसतंय, कानाने ऐकतो ते पण खरं नसतंय, जिभेने चव घेतलेली पण खरी नसते, नाकाने श्वास घेतलेला तो पण श्वास नाही, वास. ठीक आहे, स्मेल. श्वास आपण नाकानेच घेतो, ऑक्सिजन मिळतो त्यातून आपल्याला. ठीक आहे, श्वास जो आहे, श्वास म्हणजे काय? ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड सोडतोय आपण आपल्या फुफ्फुसातून. ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतं बघा, एखादा वास आला, स्मेल आला, तरी पण तो खरा असतोय का नाही माहित नाही. विचार करा.
फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 10वी-12वीला असताना एखादा लॅबमध्ये केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेल्यानंतर तिकडे सडक्या अंड्याचा वास कुठला होता केमिस्ट्री मधला आठवतोय का? H2S. येस सर. हा H2S ठीक आहे, हायड्रोजन सल्फाइड H2S. मग तिकडं अंडी नासलेली नसताना सुद्धा वास येतोय आपल्याला, येतं का लक्षात बघा. मग दॅट काइंड ऑफ chemical reactions, they are producing such kind of smell, and through our nose, if we are experiencing that kind of smell, and we are calling it as सडक्या अंडाचा वास. त्याला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे माहिती आहे कोणाला? कसली एक रॉटन. हा रॉटन एग्स. हा रॉटन एग्स. मधुरा चव्हाण बरोबर का? हॅलो, कोणी सांगितलं? मधुरा चव्हाण? प्राजक्ता माळी सर. प्राजक्ता माळी आहे. प्राजक्ता माळी, आय एम रिअली हॅपी फॉर यू बरं का प्राजक्ता. ठीक आहे, बिकॉज युअर थॉट्स आर क्लिअर, काय म्हणा क्रिस्टल आहे ना, क्रिस्टल क्लिअर आहे, काचेसारखं एकदम जोरात आहे. आणि त्याच्यामुळे आपण पुढच्या मोठ्या लेवलला जाणार आहात. प्राजक्ता माळी आहे. तुम्हाला बेस्ट विशेस आत्ताच देत. ठीक आहे, फर्स्ट इयर मध्येच बेस्ट विशेस देत. थँक्यू व्हेरी मच. कसलं एक ते रॉटन एग्स. मग खरंच त्या तुमच्या केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये 10वी का 12वी? 12वी मध्ये आम्हाला 10वीतच होतं बरं का. थोडस आठवत नाही आता मला 10वीत होतं का 12वीत होतं का फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला होतं. ठीक आहे, तर तसला आज आपण सगळे काय वापरतोय? फस स्प्रे वापरतोय ना. हा डिओ वापरतोय. चॉकलेट फ्लेवर. अजून कसलं बघा ना, ऑरेंज फ्लेवर, मँगो फ्लेवर असते का ना माहिती आहे. ठीक आहे, मोगरा. हा मोगऱ्याला काय म्हणा? जास्मिन. मोगऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणा? जास्मिन का चमेली झालं ते बघा. जॅस्मिन जाई. हा जास्मिन जाई. काय म्हणला कळलं नाही बरं का. काय म्हणला? जॅस्मिनचं मिनिंग जाई. हा जास्मिनचं मिनिंग जाई. ओके. हा अरेबियन जास्मिन बरं का. मोगरा अरेबियन जास्मिन असं काहीतरी नाव आहे तिकडे. म्हणजे अरब कंट्रीमध्ये जास्मिन असतं बघा. आपल्या भारत देशात पण आहे. यस, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बरं का. कसं आहे बघा, ह्याचा पण थोडासा अभ्यास करा. गुलाबाला वास असतो का? हॅलो. येस सर. हा मी बऱ्याचदा घेतला, मला कधीच वास आला नाही. नाही सर, असतो की. हा असतो. सगळ्याला असतो का? जास्वंदाला नसतो. हा जास्वंदाला नसतो. गुलाबाचं चाललंय बरं का. गुलाब हा जास्वंदाला अजिबात नसतोय काय? जास्वंदाला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? हिबिस्कस. हा हिबिस्कस. व्हेरी गुड. आहे शिवांजली राऊत बरं का. हिबिस्कस जास्वंद आहे, त्याला पण वास नसतो. मातीवरती डिपेंड आहे का? विचार करा. फुलांना जो वास असतो तो मातीवरती डिपेंड राहू शकतो का? हे तुमचं वैयक्तिक मत आहे. हो, हे तुमचं वैयक्तिक मत आहे. इनामदार आहे, ह्याचा स्टडी करा. प्रपोजल आहे. दिस इज द प्रपोजल, प्रस्ताव आहे. आपल्या इंडिया मधल्या मातीतनं निघलेला एखादं फुल आणि अमेरिकेमधनं निघलेल्या माती आहे का नाही माहित नाही तिकडे. ठीक आहे, तुम्हीच बघा. असेल तर त्या मातीतून निघालेलं फुल, पाकिस्तानाच्या मातीतून निघालेलं फुल, चीनच्या मातीतून निघालेलं फुल आहे, रशियाच्या मातीतून निघालेलं फुल, युक्रेन मध्ये फुल आहे का नाही माहित नाही आता. ठीक आहे, सो यू कॅन इमॅजिन आहे सेम फ्लॉवर. जोरात म्हणा, त्यांना ऐकून गेलं पाहिजे.
तुम्ही म्हणलं की फुला जमिनीवर इनामदार बोलतात आहेत ना. जमिनीवर डिपेंड असते का नसते. सपोज एखादा माणूस फुला झाड आहे काय, त्याला कुठं पण लावा तुम्ही, पण त्याला जी इन्ग्रेडियंट्स पाहिजेत नर्शिट होण्यासाठी जमिनीत तर त्याने फक्त तेच घेणार ज्याची गरज नाही. जसे खूप असणार जे त्याचा वास बदलेल, पण त्याला गरज नसल्यावर त्याला ते घेणार नाही आणि त्याची जी वास असणार ती त्याने मेंटेनच ठेवणार. जसं माणसाला म्हणतो की तुला जे पाहिजे आपल्याकडे वाईट जगात वाईट पण गोष्टी आहेत, चांगले पण गोष्टी आहेत. दिसलं पाहिजे. हा, जगात चांगले पण गोष्टी आहेत वाईट पण गोष्टी आहेत, पण आपण काय म्हणतो आपले UHV काय सेल्फ म्हणतो की फक्त चांगली गोष्टी एक्सेप्ट करावे. तसेच आपल्या हे त्या फुलांसाठी पण तेच रूल राहील अप्लाय होणार, नेचरने अप्लाय केलेला असणार की ज्याने तुझा वास ज्याने तुझी एक प्रकारची क्वालिटी मेंटेन होईल तेच गोष्टी तू घे. मग आय थिंक की त्याने फक्त त्यांना जे पाहिजे तेच घेतील. निसर्गामध्ये किती इंटेलिजन्स आहे ह्यांच्या उत्तरावरून समजतंय का बघा. निसर्गामध्ये किती खतरनाक म्हणूया आपण, ठीक आहे, किती चांगल्या प्रकारचा, खतरनाक शब्द मग वेगळा होईल, थोडासा डेंजरस आहे, किती चांगल्या प्रतीचा आहे इंटेलिजन्स. म्हणजे निसर्गामध्ये किती चांगल्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे लक्षात घ्या. तुम्ही ऑब्झर्व केलं का बघा ना, पहिला जर पाऊस पडला, पहिला म्हणजे पहिला आहे मातीवरती पाण्याचे थेंब मातीवरती पडतात आणि एक काय म्हणतात त्याला, शब्द आहे काहीतरी, अरोमा. हा अरोमा, करेक्ट अरोमा आहे मातीचा वास, ठीक आहे. तर तो जो अरोमा आहे करोड रुपयाचे आहे, काय म्हणतो बघा, करोड रुपयाचे अत्तर, सेंट, स्प्रे एका साईडला ठेवले, येतं का लक्षात बघा. आणि तो मातीचा जो पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा जो गंध आहे, सुगंध आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. आपण त्याचं कंपॅरिझन त्या करोड रुपयाच्या अत्तरांपेक्षा पण काय बघा, येतं का मला काय म्हणायचं लक्षात. हॅलो यस सर. मग हा, आता इकडे प्रश्न आहे बरं का. तो जो अरोमा येतो आहे ना मातीतून, त्याचं रिझन काय आहे, तर त्याचं रिझन तुम्ही कुणाला विचारलं पाहिजे, केमिस्ट्रीच्या फॅकल्टीला. केमिस्ट्री आहे का ह्या सेमिस्टरला? नेक्स्ट सेमिस्टरला विचारा. आपलं ह्युमन बॉडी म्हणजे काय आहे आतमध्ये अजून कोणालाच कळलेलं नाहीये, लक्षात घ्या. आणि आपण शोध लावायला चाललोय जगाचे. विचार करा, बॉडीच्या आतमध्ये आपल्याला वेगवेगळे हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स मध्ये एन्झाईम्स वरून एक शब्द आठवला, CPH4 ऐकलं का? आपण डिस्कस केलं का? तुमच्या डिव्हिजनला डिस्कस केलं का CPH4? हॅलो, कोण सांगेल CPH4 काय आहे? CPH4 हॅलो, लुसी मूवी बघितला का? आठवलं सर, CPH4 कुठे बघितला? लुसी मूवी मध्ये लुसी मूवी बघितला का? लुसी इंग्लिश मूवी आहे तो. हॅलो, 2014 का काही सालचा आहे बघा. CPH4 आता आठवलं काय. CPH4 वन टाइप ऑफ ड्रग. हा, वन टाइप ऑफ ड्रग आहे ते. ते इमॅजिनरी ड्रग आहे, ठीक आहे, फिक्शन आहे ते. एका फिक्शन म्हणजे काय? फिक्शन म्हणजे काय हो? फ्रिक्शन म्हणजे घर्षण झालं, ठीक आहे. फिक्शन सायन्स फिक्शन मूवीज असतात. स्पायडरमॅन घ्या, बॅटमॅन घ्या, आयर्नमॅन घ्या, सुपरमॅन घ्या, शक्तिमान घ्या. फर्स्ट इंडियन सुपर हिरो शक्तिमान. माहिती आहे हो शक्तिमान? माझ्या लहानपणी होतं. मी ज्यावेळेस 7वी 8वी 9वीत होतो बरं का, त्यावेळेस ते शक्तिमान लागायचं आहे ना दूरदर्शनवरती. त्यावेळेस एकच चॅनल होता, दूरदर्शन. तुम्ही पाहिलं का शक्तिमान? प्लीज रेज युअर हँड्स. आय वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन शक्तिमान सिरियल. अकरा जण आहेत बघा. काय बघा, हा अजून एक मूवी आलता, कोई मिल गया.
येस Yes, sir. त्याच्यामध्ये जादू होता, एक जादू, एलियन्स. फिक्शन ना, फिक्शन फिक्शन फिक्शन. येतं का लक्षात? कल्पित गोष्ट. हा, कल्पित गोष्टी आणि ते त्याच्यासाठी ते जे होतं इमॅजिनेशन. इमॅजिनेशन, एक मिनिट बोल ना. हा ऑफलाईन मधला प्रॉब्लेम आहे. कुठला? बोलणे. ऑफलाईन मधला सगळ्यात बेकार प्रॉब्लेम जर कुठला असेल तर स्टुडंट्स आर डिस्कसिंग अमंगस्ट इच अदर अँड बिकॉज ऑफ विच देर आर चान्सेस ऑफ मिसिंग दी some valuable information and you will not receive the proper knowledge. बरोबर का? हॅलो. Yes, sir. येस सर. तेवढ्या पुरतं तेवढं आहे. ट्रॅकला सोडून जायचं नाही, लक्षात घ्या. ट्रॅक मग मिस झाला की आपली गाडी रुळावरून खाली जाते आणि मग आपण खालीच तिकडे आहे, ट्रॅकवर परत कधी येतच नाही. असं होण्याचे चान्सेस 99% 95% हे ऑफलाईन सेशन्स मध्ये राहतात. तिथे जर मग त्या फॅकल्टीने तिकडे लक्ष असेल तर ते कंट्रोल केलं तर ते गोष्टी सगळ्या शक्य होतात. अदरवाईज मग लेक्चर कुठं तर तिसरीकडे जाण्याची शक्यता दाट असते. यस. Yes, sir. कुठपर्यंत आलतो आपण? काय चर्चा चालू होती? CPH4 आहे. तर तो मूवी बरं का, अख्खा युट्यूब मध्ये एवढं इझी झालंय आता बघा. अख्खा 1.5 तास 2 तासाचा मूवी बघत बसण्याची गरज नाही आपल्याला. तुम्ही त्या मूवीचं नाव टाकायचं आणि 1.5 ते 2 मिनिट किंवा 5 मिनिटांमध्ये अख्खी मूवी सांगतात आहेत युट्यूबर्स. येस. हॅलो. एक्सप्लेन करतात आहेत मूवी काय. हॅलो. येस सर. अख्खी मूवी बघत बसायची गरज आहे का नाही माहित नाही मला. आय एम युझिंग दॅट टेक्निक. I am not watching an entire movie and I don't want to invest म्हणायचं का इन्व्हेस्ट म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. I don't want to invest my time in watching the movies. So what I am doing, few YouTubers, they are helping us to present that movie in short time. बघता का कोण माझ्यासारखं? Yes, sir. बघा मग आहे. त्याचा फायदा काय आपल्याला की सगळा मूवी बघत बसण्यापेक्षा विदिन शॉर्ट आहे. त्याला रिव्ह्यूज पण म्हणतात. रिव्ह्यूज ट्रेलर मध्ये एवढं कळत नाही, पण रिव्ह्यूज मध्ये कसं आहे, एखाद्या आता समजा मी मूवी पाहिला आहे, रिव्ह्यूज कशाला म्हणायचं, ठीक आहे. मी जर मूवी पाहिला तर मला त्या मूवीतून काय कळलं ना, दॅट आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ वर्ल्ड म्हणूया आपण, पूर्ण जगासमोर आपण आपले व्ह्यू पॉइंट्स ठेवतोय. मला त्या मूवी मधून काय समजलंय, मूवी एकच असतो आहे, त्या मूवीतून अर्थ बरेच निघतात, त्याला आपण मॉरल ऑफ द स्टोरी म्हणतो. बरोबर का? हॅलो. यस. Yes. मॉरल ऑफ द स्टोरी. त्या स्टोरी मधनं घ्यायचं काय आहे ना आपण, नाहीतर त्या पुष्पासारख्या मूवी मधनं काय घेणार बघा. समजतंय का बघा? पुष्पासारखा मूवी आणि आपला UHV अपोजिट आहेत म्हणूया आपण. बरोबर का? विचार करा. Yes. आणि ती मूवी मध्ये कसं असतं बघा ना, इन दी मूवीज अँड मोस्ट ऑफ द टाइम्स दे आर शोईंग कसले एक्सेप्शनल केसेस. एक्सेप्शनल केसेस इन दी मूवीज मोस्ट ऑफ द टाइम्स. कारण की आपल्याला कसं असतं बघा, ज्या गोष्टी अनएक्सेप्शनल मराठीत काय म्हणतात? अनपेक्षित. अनपेक्षित एक्सेप्शनल केसेस. अपवाद. अपवादात्मक. yes. अपवादात्मक, चांगला शब्द अपवादात्मक. मग ते अपवाद असलेलं आपल्याला मूवी मध्ये दाखवलं जातं आणि ते आपल्याला कधीच करता येत नसतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला चांगलं वाटतंय ते सैराट मूवी. यस. येतं का लक्षात? हो, टाइमपास मूवी. येस सर. तो टाइमपास मूवी पाहून
आयुष्याचा टाइमपास करून घेणारे पण विद्यार्थी असतात. यस. हॅलो. येस सर. आधी स्वतःच्या पायावर उभा राहावा. काय म्हणतोय बघा. आज तुम्ही जे काही फिजिकल फॅसिलिटीज वापरतात आहेत ते तुमच्या स्वतःच्या आहेत का? विचारा स्वतःला. आहेत का? हॅलो. नो सर. Whatever physical facilities right now you are using, are you producing all these physical facilities? That question you ask to yourself. If answer is yes, then you can do anything. But if answer is no, then you should not supposed to invest physical facilities of your parents. तुमच्या आई वडिलांच्या आजोबा आजींच्या जे कोण तुमचं केअरटेकिंग आहे, जे पण तुमची कोण काळजी घेत आहे, त्या काळजी घेणाऱ्याच्या फिजिकल फॅसिलिटी संपवण्याचा अधिकार आपल्याला आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. काय म्हणायचं कळतंय का? हो. हॅलो. येस सर. हा, तुम्ही स्वतः फिजिकल फॅसिलिटीज, इफ सपोज यू आर अर्निंग आहे ना युअर ओन फिजिकल फॅसिलिटीज, यू आर प्रोड्युसिंग युअर ओन फिजिकल फॅसिलिटीज, देन नोबडी विल आस्क यू टू डू एनिथिंग इन दी वर्ल्ड. बरोबर का? काय म्हणायचंय? हॅलो. त्याची जाणीव आहे ना, अवेअरनेस असलं पाहिजे, लक्षात घ्या. मी काही पालक पाहतोय, त्यांचे वडील येतात, विजार घातलेली असते, पांढरी धोतर घातलेलं असतंय, आणि मुलगा इकडे मुलगी इकडे, त्यांचं जाणीव नसते म्हणूया आपण, आणि पैसे उडवत असतात. मग हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? तुम्ही सांगा फक्त. हॅलो. नो सर. दिस इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल. सो वी शुड हॅव द अवेअरनेस. आपल्याला जाणीव असली पाहिजे. पायावर एकदा खणखणीत उभा राहावा, करिअर बनवा, घडवा. Make your own identity in the society, make your own identity in the family, make your own identity in the world. आणि त्याला थोडं प्रयत्न करायला लागतात, ट्रिमेंडस एफर्ट्स. त्यालाच म्हणलं, सुरुवातच आपली झाली ना, बेसिक ऍस्पायरेशन्स, मानवी महत्वाकांक्षा. आपल्याला महत्वाकांक्षा आहेत म्हणून माणूस आहे, आपण लक्षात घ्या. बरोबर का? हॅलो. Yes. Yes sir. बरोबर का? मग इमिटेट करणं तिथून चालू झालेलं आहे बघा. आज आपण काय करतोय विचारा स्वतःला. टीव्ही मध्ये जाहिराती पाहतोय, टीव्ही मध्ये गाणी पाहतोय, मूवीज पाहतोय, त्याच्यामधलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा इमिटेट करायचा प्रयत्न करतोय, नंतर फॉलो करतोय डोळे झाकून. त्या सेलिब्रिटींची खरंच लाईफ काय हे कोणी जाणून घेतलंय का? हॅलो. नो सर. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन मध्ये असतात, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स मध्ये असतात, ते ड्रग्ज घेत असतात, त्याच्याशिवाय कामच नाही करू शकत. समजून घ्या. ट्रिमेंडस प्रेशर असतं तिकडे, प्रसिद्धीचं, पब्लिसिटीचं आहे. त्याचा विचार करा खोलात जाऊन. मूवी मिळला नाही, अस्वस्थ होत असतात ते. लोकांनी जर त्यांना विचारलं नाही, सुसाईड करू शकतात ते, स्वतःला संपवू शकतात. यस. हॅलो. येस सर. विचार करा खोलात जाऊन विचार करा. मग हे जे इमिटेट करणं आहे, अनुसरण करणं आहे, फॉलो म्हणजे अनुकरण करणं आहे, हे बंद झालं पाहिजे. हे प्री कंडिशनिंग मध्ये येतंय, लक्षात घ्या. सेन्शुअल प्लेजर मुळे येतंय हे. वी शुड स्टार्ट आवर इमॅजिनेशन विथ द हेल्प ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. नैसर्गिक स्वीकृतीनुसारच ऍक्च्युअली आपण काय केलं पाहिजे? इमॅजिन केलं पाहिजे.
इमॅजिन केलं पाहिजे. इमॅजिनेशन समजतंय का बाया? जर फॉलो जर कोणाला करायचं असेल तर त्या व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे ना, त्या गोष्टीला वी शुड फॉलो. नैसर्गिक स्वीकृती काय आहे, मला वाटतंय म्हणून ते योग्य आहे असं नसतं, लक्षात घ्या. अख्ख्या पृथ्वीसाठी जर ते योग्य असेल तरच आपण केलं पाहिजे. यस. हॅलो. येस सर. आणि मग हे पुढची स्टेप जी आहे ती सेल्फ, एक मिनिट राहिला बरं का. पुढची जी स्टेप आहे ना, सेल्फ व्हेरिफिकेशन आहे, ज्याला हिंदीमध्ये म्हणलं जांच, मराठीमध्ये पडताळणी. गोष्टींना आपण पडताळतच नाहीये. न पडताळताच आपण काय करतोय, अनुकरण करतोय, फॉलो करतोय. त्याच्यामुळे इकडे सेल्फ व्हेरिफिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, which already we have seen in unit number 2 है ना, सेल्फ एक्सप्लोरेशन. आत्मशोध ह्या प्रक्रियेमध्ये आपण ते सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सेल्फ व्हॅलिडेशन आहे, ह्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. मग त्यातून पुढे काय म्हणलं बघा, इकडचा पार्ट संपूया आणि थांबूया बरं काय. राईट. जर हे सही म्हणजे योग्य असेल तर मग ते सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्व अनुशासन, हिंदी शब्द आहे तो, म्हणजे स्वयंशिस्त म्हणून आपण मराठीत. स्वयंशिस्त आपल्याला लागते. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, हा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, बरोबर का? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. येस सर. इथं थांबतोय आपण बरं का. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. बाय. ओके. ओके सर.